महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। मतदार हे अशा पद्धतीने होतं आणि प्रचंड मताने आमचे नगरसेवक निवडून येतात। तुम्हाला दाखवण्यासाठी तुमचा सर्वांचा आशीर्वाद द्या। तुम्ही सर्वजण या खंडीमध्ये आलात त्याबद्दल तुमचं सर्वांपासून मनापासून आभार मानतो। आणि प्रचाराला आपण जेव्हा येऊ त्या टायमाला कोण महाराष्ट्र उदय त्यांच्याबद्दल चांगलं बोलू, ते जर नीट राहिले तर चांगलं बोलू, नसेल तर त्याची जागा दाखवू, त्याची चिंता तुम्ही करू नका। काय होत नाही पार्ट्या दिल्याने, म्हणून आपण तिथं त्या ठिकाणी त्याचा समाचार घेऊ। परंतु तुमच्या सगळ्यांची एकजूट मला गरजेची आहे आणि तुम्ही द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो। या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। बढ़ो साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सिद्धांत भाई सिरसाट साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मी सगळ्या समोर विनंती करतो साहेबांना, साहेब पालकमंत्री जरी असले तर ते आपल्या सगळ्याचे पालक आहेत। त्याच्यामुळे आपले घर वाचणं सगळ्या गोष्टी काय जबाबदारी असतील आपण आपल्या बापाला सांगतो। साहेब कोणी आपले पालक आणि परत कोणी समाज कल्याण मंत्री, म्हणजे आपण कोणी समाजातले आपलं कल्याण कोण झालं ते साहेबांना झालं। म्हणून मी एक साहेबाला थोडंसं लेखी आमचं कल्याण व्हा, आमच्या लेकराबाळाचे घर वाचावं तेवढी साहेबाला विनंती करतो। हे थोड्याशा माझ्या याच्या गोष्टी विचार करावा साहेबांना। धन्यवाद। आपण आपल्या बापाला सांगतो। साहेब कोणी आपले पालक आणि परत कोणी समाज कल्याण मंत्री, म्हणजे आपण कोणी समाजातले आपलं कल्याण कोण झालं ते साहेब झालं। म्हणून मी एक साहेबाला थोडंसं लेखी आमचं कल्याण व्हा, आमच्या लेकराबाळाचे घर वाचावं तेवढी साहेबाला विनंती करतो। या थोड्याशा माझ्या याच्या गोष्टी विचार करा साहेबांना। धन्यवाद। आमदारांच्या संख्येने तुमच्या सोबत कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे, काय सांगाल भाऊ, काय या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय संजयजी शिरसाट साहेब, तसेच समाज कल्याण मंत्री पद हे सुद्धा त्यांच्याकडे आहे। तर या समाजाच्या साहेबाकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत, किंवा ते जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने या भागातील लोकांचे जे रस्त्यामध्ये घरे गेलेले आहेत, जे लोक आज विस्थापित झाले आहेत, त्यांच्या सुद्धा आदरणीय पालकमंत्री साहेबांकडे खूप साऱ्या अपेक्षा आहेत। आणि आज त्या अपेक्षा घेऊन आम्ही साहेबांकडे आलो होतो। साहेबांना या बाबतीत सकारात्मक आम्हाला संकेत दिल्यामुळे आम्ही आज साहेबांवर विश्वास टाकलेला आहे आणि त्यामुळे हे सर्व लोक आज या ठिकाणी साहेबांवर विश्वास ठेवून या शिवसेनेमध्ये या ठिकाणी प्रवेश केला आहे व यांच्या सर्व उमेदवारांना माझ्या सहकार्याने या ठिकाणी पाठिंबा दिला आहे। तुम्ही काही एक निवेदन दिलेलं आहे मंत्री महोदयांना, काय निवेदन होतं आणि काय आश्वासन दिलं? या ठिकाणी शासकीय गायरान जमिनीवरती काही मागासवर्गीयांनी वर्षानुवर्ष या ठिकाणी राहत आहेत आणि शासन कोणता पण आदेश काढताना त्या लोकांना बेघर करतं, त्यांची कागदपत्रे काही पाहत नाही। तर मी साहेबांना त्या निवेदनासहित एक GR दिला आहे, जो आता बावनकुळे साहेबांनी काढला होता, की बाबा 500 स्क्वेअर फुटापर्यंत ज्या लोकांचे घर आहेत त्या लोकांचे घर तुम्ही कायदेशीररित्या नियमित करा। त्याचा साहेबाला मी साहेबाचं पत्र सुद्धा त्या बाबतीमध्ये जिल्हाधिकाऱ्याला मी दिलेलं होतं, पण त्याचा कुठलाही पुढे काही कारवाई झाली नाही। आणि मी साहेबाला ते सुद्धा या ठिकाणी स्मरण करून दिलं की आपलं पत्र या ठिकाणी आपण दिले आणि त्यासोबत हा आपल्या शासनाचा GR आहे, याच्यावर आपण कारवाई करावी। आपली भूमिका काय असणार आहे पुढची भूमिका माझी या लोकांना न्याय मिळवून द्यायचंय। त्यासाठी मला ज्या नेत्याकडे जावं लागेल मी त्या ठिकाणी जाईन, ज्या पक्षाकडे जावं लागेल त्या ठिकाणी मी जाईन, मी रस्त्यावरचं आंदोलन करीन, मी कुठले आंदोलन करीन, पण या लोकांना मी म्हणजे त्यांना न्याय मिळवून देण्याशिवाय मी राहणार नाही सर। पालकमंत्र्यांनी तुम्हाला आश्वासन दिलेलं आहे, त्याच्यामध्ये कोणाकडे जाण्याची तुम्हाला आवश्यकता वाटते का? नाही, पाठपुरावा करावा लागेल साहेब। आश्वासन सगळेच राजकारणी देतात, पण त्याचा पाठपुरावा सुद्धा मी करणार आहे स्वतः। तुम्ही उमेदवारी अर्ज सुद्धा दाखल केला होता, काय करायचं तुम्ही उमेदवारी अर्ज मागे घेतला? नाही, मी उमेदवारी अर्ज मागे नाही घेतला, मी साहेबाला पाठिंबा दिलाय। उमेदवारी अर्ज मी कुठे मागितले? काल जर मी उमेदवारी अर्ज मागे घेतला असता तर सगळे म्हणले असते यानं पैसे घेतले, अन्यायाने झाला, हे झालं ते झालं। त्याच्यामुळे साहेब माझा जो मी पाठिंबा दिलाय तर माझ्या याच मी अटीवर त्यांना पाठिंबा दिलाय तर माझ्या जे काही परिसरामधले शासकीय जमिनीवरती जे गोरगरीब लोक राहतात ते कुठल्याही प्रकारे बेघर होता कामा नये, किंवा कांचनवाडीचा जो नाफेरीचा जो रोड आहे त्या ठिकाणी सुद्धा पुन्हा विचार करण्यात यावा। विटखेडा गावातला 18 मीटरचा रोड आहे साहेब, त्याचा सुद्धा पुन्हा विचार करण्यात यावा। कारण साहेब हे लोक जर उद्या रस्त्यावर आले तर पालक म्हणून जबाबदारी कोणाची? पालकमंत्री साहेबांची। त्याच्यामुळे मी सीधा पालकाकडे आलोय आणि या लोकांच्या मागण्या त्या पालकासमोर मी मांडलेल्या आहेत। धन्यवाद। आपलं नाव? गौतम आसाराम सोनवणे।